शुभ प्रभात मंडळी, नमस्कार. मी ओमकार मिस्त्री तुम्हा सर्वांचं क्रेझी किड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 6:15 आणि मी हा वॉक करत आता चाललोय तुम्हाला एक सिक्रेट दाखवायला. तर ते काय सिक्रेट आहे मित्रांनो, शेतीची जी सगळी कामं आहेत ती संपल्यानंतर शेवटचं जे काम असतं ते म्हणजे भाताची जी गवत आहे त्याची मळणी घालून जनावरांना पुरेल असा त्याचा साठा करणे. म्हणजे हे गवत त्याची तणस किंवा उडी करून साठवले जाते. कोकणातील ही मळणी पारंपरिक पद्धतीने एवढ्या सकाळी या गुलाबी थंडीमध्ये कशी काय केली जाते ते आपण आजच्या भागात बघणार आहोत. तर चला तर मग जास्त वेळ न लावता आजच्या भागाला सुरुवात करू. तुम्ही आजचा भाग शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि क्रेझी किडाला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी आता इलय कोकणाच्या बाबू देसाई भुवनकर. अगदी निसर्गाला साजेचं असं कोकणातील हे समोर तुळशी वृंदावन असणारं छोटंसं टुमदार मातीच्या भिंती असणारं हे नळ्यांचं घर. कोकणच्या माणसाची चालीरीत कशी असते हे आपण यातून पाहू शकतो. मी याच्या आधीच ह्या मळणीची सुरुवात झालेली असते. तर बघूया ही मळणी कशी चालतात, ही मळणी का घातली जाते. इथे तुम्ही बघू शकता की सगळं आजूबाजू तुमका भाताचे पेंडे सरलो आणि ही गवताची तणसा दिसत. सगळ्यात आधी आपण मळणी म्हणजे काय तर समजून घेऊया. मळणीची ही पद्धत थोडी जुनीच पारंपरिक म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांनी आणली, वर्षानुवर्ष पुढच्या पिढीकडे जाणार. पण आज काळाच्या ओघात ती लयच दुर्मिळ झाली. अगदी हाताच्या बोटार मोजूची अशी घरं असतील जिकडे बैलांच्या साहाय्याने मळणी काढली जातात. म्हातारी माणसं सांगतात आमच्या काळात रात्रभर मळणी चाल. थंडगार कुडकुरे येणाऱ्या थंडीत घोंगडी स्वेटरा घालून चांदण्याच्या शीतल प्रकाशात कंदिलाच्या उजेडात अगदी सगळे कसे मिळा आणि एकमेकांका मदत कर. कारण मळणीचो कार्यक्रम झालो तर सगळ्यांका वडे सागोतीचो बेत ह्यो ठरलेलो असायचो. तर मित्रांनो, कोकणची संस्कृती जपण्याचा आणि ती तुमच्या समोर मांडण्याचा आमचा ह्यो प्रयत्न तुमका आवडलो असेल तर तुम्ही नक्की क्रेझी किडाला लाईक करून ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांका पाठवा आणि नक्की सबस्क्राईब करा. कारण ह्यो कोकणी माणसाचो चॅनल असा. भात कापणी झाली की लोक मळणीकडे वळत. पूर्वी भाताची पण मळणी होय, पण आता सरलो झोडून नंतर तो मळलो जाता. याची सुरुवात होता ती खळा करण्यापासून. भुरवण्यान चेपून मस्तपणे खळा केला जाता आणि मग त्या शेणान सारवला जातं. बाया माणसं मिळून खळा सारवतात. मग मध्ये मेड रोवली जाता. रखरखत्या उन्हात सरल्याची ओजी बांधून ती खळ्यावर आणली जातात. जाणकार माणसा याची गंज वळी राचायची. अधूनमधून खाव कुकड्या तांदळाची पेज चिबूड काकडी द्यायची. सवडीनुसार मळणीचा बेट ठरायचा. बैल मेढ्याला म्हणजे तिवड्याला बांधून मळणी काढली जायची. पण विज्ञान विकसित झाल्यामुळे ट्रॅक्टर आले, मळणी यंत्र आलं, वेळेची कष्टाची बचत होऊ लागली आणि ही पारंपरिक मळणीची प्रथा अगदी दुर्मिळ झाली. पण ही बैल मळणीची मजा काय वेगळीच असा.
मळणी झाली की सरलो झाडून वेगळो केलो जाता आणि खाली जा भुसकाट रावता त्यातून भात या वारे देऊन वेगळा केला जाता. बाया माणसं हे भात खळार सुकून त्याका सुपान वारा देतात. खळाभर पसरलेला भात, घरातली भाताची रास, पोत्या पोत्यान बैलगाडी भरून घराकडे येणारा ह्या भात बघून बळीराजाची खऱ्या अर्थान श्रीमंती दिसान येता. तर अशा प्रकारे ही मळणी घालून झाली की ते सरल्याचे लाटे बांधले जातात आणि हे लाटे एका खांबाभोवती किंवा झाडाभोवती गोलाकार लावले जातात. पावसाळाभर ह्या गावात टिकन राहावा, जनावरांच्या खाण्यासाठी योग्यता वापरक यावा यासाठी त्याला स्लोप दिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर पाणी झटकन वाहून जाऊ पया म्हणून त्याला उतार दिलो जातं. एका कोकणात उडिया म्हणतो, कोण कोण पिंजऱ्याची होळी सुद्धा म्हणतो. तर मित्रांनो, कोकणची संस्कृती जपण्याचा आणि ती तुमच्या समोर मांडण्याचा आमचा ह्यो प्रयत्न तुमका आवडलो असेल तर तुम्ही नक्की क्रेझी किडाला लाईक करून ह्यो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांका पाठवा आणि नक्की सबस्क्राईब करा, कारण ह्यो कोकणी माणसाचो चॅनल आहे.
जर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.